आपण विचार करतो इतकं मोठं हॉस्पिटल आहे, किती खर्च लागेल, काय लागेल, आपल्याला परवडेल का नाही परवडेल. हॉस्पिटल मोठं आहे पण खर्च लहान हॉस्पिटल सारखाच आहे. नमस्कार, मी अमित दुर्गाप्रसाद तायमा. मी आलो आहे चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथून. माझा मुलगा, त्याचं नाव आहे श्री, त्याचं आज वय आहे 4.5 वर्ष. त्याला एक अडचण अशी होती का तो तोंडाने श्वास घेत होता. तोंडाने श्वास घेतल्यामुळे त्याचे दात पूर्ण किडून गेले होते. सहजच आपण गुगलवरती बघतो त्याप्रमाणे मी गुगलवरती नाशकातलं सर्वात 1 नंबर असं हॉस्पिटल बघितलं की कुठलं आहे. तर मला नाशकातलं नाही, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं ENT हॉस्पिटल म्हणून जे दिसलं ते आपलं इंदोरवाला. आता माझ्याकडे वाहन नव्हतं, तालुका प्लेसवरून आपण आलेलो होतो रेल्वेने. तर त्यांच्या हॉस्पिटलचं तिथं वाहन सुविधा होती. त्यांनी मला या हॉस्पिटलला सोडलं. आता इतके मोठे सर आहे, माझं बाळ लहान आहे, लहान मुलं कसे असतात आपल्याला माहितीच आहे. सरांनी त्याला इतकं कॉपरेट करून हसत खेळत त्याची सगळ्या गोष्टीची चौकशी केली. त्यावेळेस लक्षात आलं का त्याच्या नाकामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला घशात टॉन्सिल असतात त्या पद्धतीने नाकामध्ये ॲडोनिल असतात. ते ॲडोनिलची वाढ झाल्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हतं. आम्ही घाबरलो, मुलगा लहान आहे, काय करावं. त्यावेळेस सरांनी आम्हाला धीर दिला का घाबरायचं काही कारण नाही आहे. साधारण लहान मुलांमध्ये अशा गोष्टी घडत असतात. त्यानंतर ज्या दिवशी आमचं ऑपरेशन होतं, कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे, सिनियर व्यक्ती आम्हाला सकाळी 5 वाजेचा त्यांनी टाइम दिलेला होता की 5 ते 5:30च्या दरम्यान श्रीचं, आपण माझ्या बाळाचं ऑपरेशन होईल. तर कौतुक करावं वाटतं की इतका सिनियर व्यक्ती, इतकं मोठं हॉस्पिटल व्यक्ती, आम्ही पोहोचण्याच्या अगोदर ते ऑपरेशन थिएटरला हजर होते. सांगायचा उद्देश असा की आपण विचार करतो इतकं मोठं हॉस्पिटल आहे, किती खर्च लागेल, काय लागेल, आपल्याला परवडेल का नाही परवडेल. हॉस्पिटल मोठं आहे पण खर्च लहान हॉस्पिटल सारखाच आहे. मी सरांना धन्यवाद देतो की त्यांच्या ट्रीटमेंटमुळे आज माझ्या मुलाचं ऑपरेशन करून साधारणतः 20 दिवस झाले. तो त्याचं तोंडाने श्वास घेणं बंद होऊन तो आता नाकाने श्वास घेतो आहे. त्या गोष्टीचं मला खूप समाधान आहे.